अरे कोणतं उपट सुंब आहे, त्याचा काय संबंध? पाशा पटेल इतका मतलबी संधी साधू नेताच तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. गोपीनाथरावचं आज पहिल्यांदा सांगतो, गोपीनाथरावचं निधन झालं, त्यांचं पार्थिव परळीत यायचं होतं, अंतिम संस्कार काय करावे त्यावेळेस धनंजयनं करावे म्हणणार हा पाशा पटेल मी आज सांगतो तुम्हाला. त्याने माझ्यासमोर येऊन बोला, त्याला लक्षात आले की आता गोपीनाथराव राहील नाहीत. धनुभाऊ पाशा पटेलला माहित नाही काय धनंजय मुंडेने गोपीनाथराव विषयी काय उद्गार काढलेत, आपल्या बहिणीविषयी काय उद्गार काढले, तो कसा काय वारस होऊ शकतो? आणि पाशा पटेल कोण ठरवणार आहे? पाशा पटेलला त्याचे पोरं त्याचं वारस ठरू देतात ते बघ म्हणा, आम्हाला नको सांगू तू. गोपीनाथराव मुंडेचा वारसा फक्त आणि फक्त पंकजा, दुसरं कुणीच, दुसऱ्या कोणाला ठरवण्याचा अधिकारच नाही. ठरवण्याचा अधिकार असेल तर फक्त गोपीनाथरावावर प्रेम करणारा त्यांचा समाज आणि ओबीसी वर्ग हेच ठरवू शकतो. त्यांनी ठरवलंय.